वळूया पुढच्या बातमीकडे। नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात 3 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली। 24 वर्षीय विजय संजय खैरनार या नराधमानं अत्याचार करून चिमुरडीचं डोकं दगडानं ठेचलं। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं तर नराधमावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी देखील केली जाते। ती 2-2.5 वर्षाची मुलगी आणि या नराधमाने तिच्यावरती लैंगिक अत्याचार करून तिला जीवित ठार मारलेलं आहे। आमची एकच अपेक्षा आहे की फास्ट ट्रॅकवर केस चालावी आणि त्याला सर्वात मोठी म्हणजे फाशीची शिक्षा त्याला झाली पाहिजे। भुसे साहेबांशी बोलणं झालं, त्यांनी आम्हाला समाधानकारक उत्तर दिलेलं आहे, त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। पोलीस डिपार्टमेंट आम्हाला सहकार्य करत आहे, तर आम्ही त्या हिशोबाने आम्ही चालतो। आता अतिशय निर्गुणपणे एका बालिकेवर जो प्रसंग उद्भवलेला आहे आणि त्यातनं जी घटना घडली ती अतिशय निंदनीय आणि अतिशय सहनशीलतेच्या पलीकडे आरोपीला आम्ही तात्काळ अटक केलेली आहे आणि तात्काळ अटक करून कायदेशीरदृष्ट्या जे महत्त्वाचे पुरावे असतील फॉरेन्सिककडनं किंवा मुलीचं शवविच्छेदनसुद्धा या ठिकाणी अतिशय तज्ज्ञ पथकाच्या वैद्यकीय पथकाच्या मार्गदर्शनाखाली आपण नाशिक या ठिकाणी करतोय। दरम्यान मालेगाव अत्याचार प्रकरणी कडक कारवाई केली जाईल आणि अशा प्रकारच्या लोकांची मानसिकता ठेचण्याचं काम सरकार निश्चित करेल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। निश्चितपणे अतिशय कडक कारवाई या ठिकाणी केली जाईल। अशा प्रकारची मानसिकता असलेले हे जे लोक आहेत यांची मानसिकता ठेचण्याचं काम हे निश्चितपणे सरकार करेल। मुंबईच्या विलेपार्ले परिसरात संतापजनक घटना घडली। विलेपार्ले